विचारण करायचं, कारण दुसरा पर्यायच नाहीये. किती काही चोराचोरी. बघा, एक गोष्ट सांगतो, मी हे मागे जाहीर सभेत बोललेलो आहे. कदाचित शिवसेनेचं निवडणूक चिन्ह हे निवडणूक आयोग दुसऱ्याला देऊ शकेल किंवा ते गोठवू शकेल. खरं गोठवायला पाहिजे जर असा वाद असेल, पण शिवसेना नाव ते दुसऱ्याला देऊ शकत नाही. तो अधिकारच नाही निवडणूक आयोगाला, कारण ते शिवसेना हे नाव माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी दिलेलं आहे. उद्या मी निवडणूक आयुक्ताचं नाव बदलून त्याचं नाव धोंड्या ठेवलं तर अधिकार आहे का? पण मग जर माझं नाव बदललं मी त्याला धोंड्याच म्हणणार. तर त्या धोंड्याला हा पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाहीये. तो चिन्ह तुम्ही काढून घेऊ शकता जर लोकशाही पद्धतीमध्ये आम्ही काही वेडवाकडं वागलो असेल, ज्याला करप्ट प्रॅक्टिस म्हणतात त्याला. पण संविधानानुसार असेल किंवा इतर काही गोष्टीनुसार असेल, त्याच्यात जर आम्ही चूक केलेली नसेल तर ते आमचं चिन्हही काढू शकत नाही. मतांची टक्केवारी वगैरे हा जे काही असेल ते त्या चिन्हापुरतं आहे, पण नाव नाही देऊ शकत. धोंड्याने हे केलं ना, त्या धोंड्याने ते बेकायदेशीर केले. त्या धोंड्याला शिवसेना नाव दुसऱ्याला देताच येत नाही ना, तो त्याच्या अधिकारच्या बाहेरच आहे. पण त्या धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीत बसलेत म्हणून चालतंय. कारण एक धोंड्या गेला आणि दुसरा धोंड्या त्या खुर्चीवर बसलाय आणि तरी तो निर्णय बदलायला तयार नाही. पण ते लोक नाही ऐकणार त्यांचं. शेवटी चोरीचा माल जो आहे, आता तुम्ही चोरून मतं मिळवलीत आणि त्याच्यावरती जर का मर्दुमकी गाजवत असाल तर चोर तो चोरच आहे. अशा प्रकारच्या प्रचारानं जे तुम्ही लोकसभेला गमावलं ते विधानसभेला गमावलं. फक्त 6 महिन्यामध्ये हे कसं घडलं याचं तुम्ही बघा, याच्यामध्ये सांगतो, सगळ्या गोष्टीवरती आपण आपले हात वर करण्यात काही अर्थ नाहीये. काही गोष्टी जबाबदाऱ्या आहेत, स्वीकारल्या पाहिजे. ईव्हीएमचा घोटाळा ह्याच्यावरती खूप मोठी चर्चा सुरू आहे. मतदार यादींबद्दल त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहेत. बोगस मतदार त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे. मतदार कसे वाढले हे आता लोकांसमोर आलेले आहे. म्हणजे ही एक गोष्ट नाही, पण त्याचबरोबरीने काही ज्या त्यांनी योजना जाहीर केल्या जी आता फसगत झाली, लाडकी बहीण असेल, आणखीन काही असेल. महत्वाचा मुद्दा काय की निवडणूक जेवढी मोठी असते त्यावेळेला वाद हे थोडे मी म्हणेन